नाशिक येथे अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला। या निमित्ताने स्वाध्यायातील अमृतानुभव या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमासाठी चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी प्रमुख उपस्थित होते। त्यांनी कोणतेही मानदंड न घेता उपस्थित राहून स्वाध्यायातील विचारांचे सखोल विवेचन केले। आणि ज्याच्या मुखपृष्ठावर स्वतः दादा आहेत तर आपल्या सगळ्यांना ते पुस्तक भरून पावलं। मी सुद्धा स्वतःला स्वाध्यायी म्हणूनच वर्णन करतो की अविनाश धर्माधिकारी कोणचं माझं वर्णन आहे, मी स्वाध्यायी आहे। आणि मी असा भाग्यवान आहे की मला लहानपणापासून दादांचा सहवास लाभला, आशीर्वाद लाभले आणि अतिशय जवळनं त्यांच्या ते शरीराने सुद्धा आपल्यात होते। इथे आता आधी जे बोलत होते त्यांनी केला उल्लेख की दादा आता सुद्धा आपल्यात आहेतच। हा बरोबरच उल्लेख आहे की दादा आहेत, दादांचे आपल्या सर्वांना आशीर्वाद आहेत। मी त्याच्या दुधात साखर मानतो असा भाग्यवान आहे मी की शरीराने सुद्धा दादा होते तेव्हाही मला त्यांच्या खूप जवळनं वावरायला, प्रवास करायला, ऐकायला, मुख्य म्हणजे शिकायला भरपूर मिळालं। या सोहळ्यास नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून स्वाध्यायी बंधू भगिनी, रोहिले गावाचा परिवार, सिडको आणि नाशिक महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी ही पत्रवारी व्यासपीठावर माझा एक अंतराळात हृदय सम्राट पुस्तक प्रकाशित झालं आणि गोदाबाई चंद्रभागेस नाचू लागले आणि तिने सांगितलं, ब्रह्ममुहूर्तावर ज्यांचं अक्षरांनी मी ओले चिन्ह होते ते स्वाध्यायी दादा। आणि आज स्वर्गीय दरबारातून साक्षात परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले हा कार्यक्रम बघताय आणि त्यांना आनंद होतोय। एक स्वाध्यायी आपल्या अक्षर ब्रह्मांनी सर्वांना अंतर्मनाने जागा करत असतो। माझ्या गोदामाईने एक अभिनंदनाची पत्रवारी आणि एक गौरव पत्र दिलेलं आहे। लक्ष्मी लॉन्स येथे सायंकाळी 6:30 ते रात्री 9 दरम्यान हा कार्यक्रम पार पडला। वैशाली प्रकाशनचे विलास पोद्दार यांनी आयोजनात विशेष परिश्रम घेतले तर रवींद्र मालुंजकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले। प्रवीण काकड यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले। विविध मान्यवरांनी लेखनातून शुभेच्छा देत गौरव केला। यावेळी भेटवस्तूऐवजी वृक्षांना जलाभिषेक करून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाने कृतज्ञता, स्नेह आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।